कृपाली रामदास शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर. काय सांगाल मॅडम, इथं वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या काही वनांनाच आग लागल्याची प्रथम माहिती मिळाली होती. काय नेमका प्रकार होता मॅडम? दिनांक 1 मे 2026 रोजी सुमारे 1:30 वाजता दुपारी फायर वॉचरच्या मदतीने आम्हाला कळलं की हरताळा बेटातील कंपार्टमेंट नंबर 532, 33 आणि 34मध्ये वणवा लागलेला आहे. त्या अनुषंगाने मी व माझा स्टाफ वणवा विझवण्यासाठी गेले असता आम्ही उत्तरेकडे आग लागली होती, तर आम्ही त्या दिशेने चालत होतो आणि आमच्या पाठीमागं आग लागण्याचे काही निशाण नव्हते, कारण आम्ही तिथूनच चालत होतो. परंतु 30 मीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला पाठीमागं पुन्हा आग लागलेली दिसली. म्हणून आम्ही पाठीमागं वळताच म्हणजे शहानिशा करण्यासाठी आलो. तर जे कोणी आम्ही संशयित आरोपी पकडले आहेत, चिमा पडळकर म्हणून, ते पळून गेले त्या जागेवरून. त्यांच्यासोबत काशीनाथ पडळकर म्हणून होते, ते देखील त्यांच्या मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी जंगलात आलेले होते. त्यांच्या दिशेने आपले वन कर्मचारी गेले, ते देखील पळून गेले. त्यांचा 2 ते 2.5 किलोमीटर पाठलाग करून आपण त्यांना संशयित आरोपींना ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्यावर वनगुन्हा बुक केलेला आहे. आत्ता यापूर्वी अशी पुन्हा काही घटना घडलेली आहे का मॅडम आपल्या अखत्यारीत असलेल्या? पुन्हा घडलेली म्हणजे हरताळा बेटामध्येच 1 मार्च 2026 पासून कमीत कमी 7 ते 8 वेळेस ह्याच कंपार्टमेंटमध्ये आगी लागलेल्या आहेत आणि आपण त्याच्यावर देखील वनगुन्हे बुक केलेले आहे. आपण तेव्हापासून आरोपींचा शोध घेत आहोत, परंतु काल आपल्याला आरोपी मिळून आलेले आहेत. हे संशयित आरोपी कुठले आहेत मॅडम? हे संशयित आरोपी सातोड गावचे आहेत, मुक्ताईनगर तालुका, सातोड गाव. या संदर्भामध्ये काही गुन्हे दाखल करण्यात आलेले, कुठल्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे? त्यांनी राखीव वनामध्ये आग लावलेली आहे, त्याच्यामुळे आपण भारतीय वन अधिनियम 1927चं कलम 26(1) ब, क, ड आणि फ याच्या अंतर्गत गुन्हा बुक केलेला आहे आणि हे सर्व गुन्हे अजामीनपात्र आहे. या संदर्भात अशा काही वनवा पेटला तर आपण काय आव्हान करणार? मी नागरिकांना हेच आव्हान करू इच्छिते की राखीव वनामध्ये अपप्रवेश करणं हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच वणवा किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे किंवा आग लावणे हेतुपुरस्पर हा देखील दंडनीय गुन्हा आहे. याची गंभीर शिक्षा मिळू शकते. त्यामुळे कुणीही अपप्रवेश करू नये जंगलामध्ये, तसंच ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ नये किंवा जंगलामध्ये वणवा लागलेला दिसल्यास वन विभागास तात्काळ कळवावे. अंदाजे हे किती क्षेत्रामध्ये आग लागलेली आहे मॅडम? आपण ट्रॅक घेतलेला आहे, तर अंदाजे 40 ते 42 हेक्टर जळालेला आहे आपलं. यामध्ये आरोपी आणि किती आरोपी आहेत? यामध्ये आपण 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चिमा पडळकर यांचं वय 63 आहे आणि काशीनाथ पडळकर यांचं वय 48 आहे. या जंगलाच्या आगीच्या विझवण्यासाठी किती बंब लागलेले आहेत? याच्यासाठी आपण वरणगाव, सावदा आणि बोदवड नगर परिषदेचे 7 बंब यूज केलेले आहेत.